नमस्कार. न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास 10 दिवसांपूर्वी बदलापूर नजीक आंबेशिव गाव आहे आणि या आंबेशिव गावामध्ये रामगिरी आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये आपण बघितलं तर रात्रीच्या सुमारास एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. खर तर ज्या ठिकाणी हा मृत्यू झाला होता आणि जिथे हा बिबट्या अडकला होता त्या ठिकाणी फास आढळला होता. कारण की सिच्युएशन आणि प्रत्यक्षात आपण त्या जागेची पाहणी केली त्यावेळी तो घटनास्थळ ज्यावेळी आपण ते घटनास्थळ पाहिलं त्या घटनास्थळी आपण जर बघितलं तर एक फास लावण्यात आला होता आणि तो बिबट्या त्या ठिकाणाहून जात असताना त्या फासात अडकल्यानंतर बाहेर निघण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु त्याला निघता आलं नाही. जसजसा तो निघण्याचा प्रयत्न करत होता तो आणखी त्या फासात अडकला गेला आणि याच मध्ये त्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. खरं तर मादी होती ही आणि 2 वर्ष वय असल्याची माहिती जी आहे, प्राथमिक माहिती ती या ठिकाणी समोर येत होती. आणि यानंतर या घटनेनंतर आपण बघितलं की वन विभागाची टीम आणि इतरही प्रशासन जे आहे ते घटनास्थळी दाखल झालं, पंचनामा करण्यात आला. परंतु आता 10-12 दिवस झालेले आहेत, अद्यापही पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो समोर आलेला नाहीये. आपण बघत असाल तर एकंदरीत ज्याने कोणी हा फासा लावलेला आहे वन विभागाने त्याच्यावरती कशा पद्धतीने कारवाई केलेली आहे किंवा गुन्हा दाखल केलेला आहे की नाही याची सुद्धा माहिती वन विभाग देण्यासाठी तयार नाहीये. महत्वाचं म्हणजे एकंदरीत वन विभागाच्या माध्यमातून म्हणजे आताही काही वेळापूर्वी आम्ही संपर्क साधला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना, त्यावेळी पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणजे जवळपास 4-5 दिवसांपासून आज नाही तर उद्या येईल, परवा येईल अशाच पद्धतीची टोलवाटोलवीची उत्तरं जी आहेत वन विभागाच्या माध्यमातून ती दिली जात आहेत. पोस्टमॉर्टम मध्ये नेमकं काय आहे, कशामुळे या बिबट्याचा मृत्यू झालेला आहे ते या ठिकाणी स्पष्ट होऊ शकतं, परंतु ते जे काही रिपोर्ट आहेत ते सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा वन विभागाच्या माध्यमातून केला जात नाही. आणि त्याच्यामुळे आपण बघत असाल तर नेमकं यामागचं काय कारण आहे, कशामुळे मृत्यू झाला हे समोर येताना आपल्याला बघायला मिळत नाहीये. पोस्टमॉर्टम रिपोर्ट लवकरात लवकर जर समोर आले तर एकंदरीत जो कोणी यामध्ये दोषी असेल, जर कोणी फास लावला असेल, कारण की जरी वन विभाग म्हणजे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी पहिल्यांदा ही माहिती मीडियाच्या समोर आली त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की अशी कोणतीही घटना नाही, फासात बिबट्या अडकलेला नाही अशी माहिती त्यांनी काहींना दिली होती. परंतु प्रत्यक्षात आणि जे फोटो समोर आले होते ते मात्र काहीसे वेगळे होते आणि त्यामुळे एक संशय जो आहे तो या ठिकाणी डोकं वर काढत होता. फासात अडकून कदाचित मृत्यू झाला असल्याची आताही शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे एकंदरीत आपण बघत असाल तर विविध म्हणजे त्या आजूबाजूच्या गावांमध्ये डुक्कर असू द्यात किंवा इतर प्राण्यांच्या शिकारीसाठी ससा असू द्यात, त्यांच्या शिकारीसाठी बहुतेकदा अशा पद्धतीचे फासे जे आहेत ते लावले जातात आणि सर्रासपणे त्यांची शिकार केली जाते. खरं तर आपण बघितलं तर कायद्यानुसार एकंदरीत हे या अशा पद्धतीची शिकार करणं कोणताही कायदा याला परवानगी देत नाही आणि प्रशासनाने, फॉरेस्ट डिपार्टमेंटने, वन विभागाने अशांवरती कडक कारवाई करणं गरजेची असते. परंतु आता त्या ठिकाणी बरेच म्हणजे यापूर्वी सुद्धा जवळपास 1 महिन्यापूर्वी सुद्धा आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थांनी समोर येऊन ही माहिती दिली होती की शिकार केली जाते सर्रासपणे, पण तरीही वन विभाग काही कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि आता याच फासाच्या बळी आपण म्हणू शकतो हा बिबट्या, ही मादी जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट कधी येतील, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय माहिती दिली जाईल आणि महत्वाचं म्हणजे ही माहिती समोर आल्यानंतर एकंदरीत वन विभाग कोणावरती गुन्हा दाखल करतोय, कशा पद्धतीनं कारवाई करते, कोण यामध्ये नेमकं दोषी आहे आणि काय कारण आहे या बिबट्याच्या मृत्यूमागचं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साई काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.